मित्रांनो, इंग्लिश एमसीक्यूज त्यासोबतच पीवायक्यूज आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले होते, जे पार्ट 1 होता. त्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट इन डिटेल पाहिली होती, जेवढं जमेल तेवढं, कारण आपण मिक्स ऑफ क्वेश्चन्स पाहिलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण टॉप एमसीक्यूज आणि पीवायक्यूज क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि जर तुम्हाला इंग्लिश या सब्जेक्टमध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करा. आणि आपण जी इंग्लिशची सिरीज लॉन्च केली आहे तर ती नक्की बघा. चला तर आता लेक्चरकडे वळण्याच्या आधी तुमच्यासाठी आम्ही कोर्स लॉन्च केला आहे, त्याबद्दल थोडं सांगते. तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टर डिटेलमध्ये डिस्कस केलं जाईल, त्यानंतर त्याचे एमसीक्यूज देखील सॉल्व्ह केले जातील. त्याच्यानंतर तुमचे कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे. 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहे, त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 13 तारखेपासून. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि जर तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई असा कुठलाही कोर्स पाहिजे असेल तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. आणि त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 13 तारखेपासून. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्सेस बाय करायचे असतील तर आपल्याकडे कॉम्बो ऑफर सुरू आहे. तर ती असेल 10,000 रुपये. 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 5ही कोर्सेस मिळतील, म्हणजे 2,000ला एक कोर्स पडेल. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर सिंगल कोर्स तुम्हाला 5,000 रुपयाला मिळून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, या अजून एक आपण ऑफर रन करतोय, ती म्हणजे या सगळ्यांसोबत तुम्हाला काउन्सिलिंग कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय. ओके, तर ही सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. काही दिवस झालं फक्त आपण ही ऑफर रन करतोय. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करून डाउनलोड करा. त्यानंतर ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. चला तर आता चॅप्टरकडे बोलूयात. इथे आपला पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता इथे म्हटलंय क्वेश्चन टॅग कोणता येईल ते विचारलाय. ही इज अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर. इथे कोणता टॅग येईल? आता इथे इज आहे, हेल्पिंग वर्ब कोणता आहे? इज. त्यामुळे इथे कोणता टॅग येईल? तर इजंट येईल. इजंट ही. ही इज अ डॉक्टर, इजंट ही. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. समजलं? इज ही येणार नाही, कारण इथे एकतर पोलॅरिटी नाहीये. त्याच्यानंतर डज ही हा चुकीचा हेल्पिंग वर्ब आहे, आणि हा तर टेन्सच मॅच करत नाहीये, सो हा पण येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग. आता आपल्याला डेफिनेटली करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. तर इथे डेफिनेटली स्पेलिंग काय असते? DEFINITELY. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? DEFINITELY. सी ऑप्शन मध्ये आहे, राईट. त्यामुळे सॉरी, बी ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी, डेफिनेटली. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा, फिल इन द ब्लँक. द सन डॅश इन द ईस्ट. आता इथे म्हटलंय सूर्य कुठून उगवतो? तर पूर्वेकडून उगवतो असं म्हटलंय. आता हे ट्रूथ आहे. जेव्हा फॅक्ट ट्रूथ असतं, डेली रुटीन असती, तेव्हा ते टेन्स कोणत्या टेन्स मध्ये येणार सेंटेन्स? तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे इथे काय येणार आन्सर? तर रायझेस येणार. द सन रायझेस इन द ईस्ट. सन पूर्वेला उगवतो, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालंय हे चेक करायचं असेल तर मी जेव्हा क्वेश्चन शो करताय तेव्हा व्हिडिओ पॉज करा, आणि त्यानंतर तुमचं अनफॉर्म आन्सर लॉक करा, कमेंट मध्ये सांगा, आणि त्यानंतर व्हिडिओ रन करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालंय, तुम्हाला किती गरज आहे तुमचं प्रिपरेशन 100% आणण्यासाठी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अनलाइज करता आल्या पाहिजेत. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी आहेच.
मला कमेंट करत जा की दीदी हा प्रॉब्लेम आहे, दीदी हा इश्यू आहे, कॉल करू शकता, आम्ही नंबर देखील दिला. सो आपलं असंच आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आलात तर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले जातीलच. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. ही सेड आय एम टायर्ड. आता ही सेड आय एम टायर्ड, स्पीचचे दोन टाईप असतात, बरोबर आहे, एकतर डायरेक्ट आणि एकतर इनडायरेक्ट. हे जे दिलंय ही सेड आय एम टायर्ड, हे कशामध्ये आहे, डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. आता आपल्याला काय करायचंय, इनडायरेक्ट करायचंय, म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट. तेव्हा काय होतो, टेन्स चेंज होतो. इथे कोणतं आहे, प्रेझेंट टेन्स. प्रेझेंटचं कुठं होतं कन्वर्ट, कसं होतं, पास्ट मध्ये होतं. त्याच्यानंतर आय एम याचं चेंज कसं होतं, तर ही वॉज मध्ये होतं. समजलं. त्याच्यामुळे आता इथे टेन्स चेंज करायला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल. तर ही सेड, नंतर काय येणार, ही वॉज टायर्ड. म्हणजे कोणतं करेक्ट ऑप्शन असेल, बी ऑप्शन करेक्ट असेल. ही सेड ही वॉज टायर्ड, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. शी डोंट लाईक कॉफी, शी डझंट लाईक कॉफी, शी डझंट लाईक कॉफी. आता अशा टाईपचा लास्ट लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन डिस्कस केला होता, तर मी तुम्हाला सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, आता हे बघा लक्षात ठेवा, ही, शी, इट यांच्यासोबत डझंट येतं प्लस वर्ब येतं. लक्षात ठेवा, इथे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा की डोंट लाईक्स म्हणायचंय, डझंट लाईक्स. ओके. आता डझंट लाईक्स, नॉट लाईक्स असं येत नाही, इथे निगेटिव्ह आहे, त्यामुळे यस कधीच येणार नाही वर्ब सोबत. बेस वर्ब येतं. तिला कॉफी आवडत नाही असं म्हणायचंय तिला, त्याच्यामुळे इथे करेक्ट काय ऑप्शन असेल, शी डझंट लाईक कॉफी. डझंट लाईक कॉफी म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द वर्ब. द कॅट जम्प ओव्हर द वॉल. ऑप्शन्स आहेत कॅट जम्प ओव्हर वॉल. आता इथे म्हटलंय वर्ब शोधायचा आहे. वर्ब म्हणजे काय, जो वर्ड ऍक्शन शो करतो. ऍक्शन शो करणाऱ्या वर्डला काय म्हणायचं असतं, वर्ब. तर इथे जम्प ही काय करते, ऍक्शन शो होती. इथे उडी मारणे हे काय आहे, ऍक्शन आहे, कृती आहे. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, जम्प. आता हा कॅट आहे, हा काय आहे, नाऊन आहे. ओव्हर आहे ते काय आहे, प्रिपोजिशन आहे. आणि वॉल हा काय आहे, तर नाऊन आहे. समजलं. जम्प तर मी सांगितलं की तो वर्ब आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट फॉर्म. ही इज द डॅश बॉय इन द क्लास. आता इथे काय येणार, सुपरलेटिव्ह फॉर्म येणार, बरोबर आहे, ऍडजेक्टिव्ह प्लस नाऊन. सो द ही इज द डॅश बॉय, काय येणार, तर टॉलेस्ट बॉय, सगळ्यात उंच. तर तिथे काय असेल, टॉलेस्ट बॉय इन द क्लास. सेकंड ऑप्शन बरोबर येते. आता टॉलर हे केव्हा येतं, जेव्हा दोन गोष्टी कम्पेअर करायच्या असतील तेव्हा टॉलर येतं. आणि मोर टॉल, मोस्ट टॉलर हे कधी येत नाही, चुकीचे यूज आहे. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पिक द करेक्ट प्रिपोजिशन. ही वॉज बॉर्न डॅश 1998. आता इथे काय येणार पहा, करेक्ट ऑप्शन असेल ए, इन. ही वॉज बॉर्न इन 1998. इन वापरतो किंवा आपण इयर्स, मंथ्स, कंट्रीज साठी आपण इन वापरतो. जसे की इन जुलै, इन इंडिया, इन 1998. अशा वेळेस आपण इन वापरतो. ऑन केव्हा वापरतो, तर डेट साठी आपण ऑन वापरतो. ऑन 5 जून, ऑन 5 जुलै, 10 जुलै, असं आपण ऑन यूज करतो डेट साठी. आणि ऍट साठी केव्हा यूज करतो, जेव्हा स्पेसिफिक एखादी प्लेस असेल तेव्हा आपण काय यूज करतो, ऍट, म्हणजे ऍट स्कूल असं. आणि नंतर बाय केव्हा यूज करतो, म्हणजे एखाद्या टाइम पर्यंत काहीतरी होणे, वेळेपर्यंत काही होणे, म्हणजे बाय 6 PM म्हणजे 6 पर्यंत. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. चूज द करेक्ट वर्ड. आय हॅव डॅश ऍपल्स दॅन यू. दॅन म्हटलंय, कंपॅरिझन केलंय. आणि इथे काय येणार बघा, आता इथे काय आहे, आय हॅव डॅश ऍपल्स दॅन यू.
आता इथे तुझ्यापेक्षा कमी असं म्हटलंय. सो इथे काय येणार? फ्युअर. आय हॅव फ्युअर ऍपल्स दॅन यू. समजलं? आता लेस हे केव्हा यूज केलं जातं? तर अनकाउंटेबल सोबत, अनकाउंटेबल नाउन सोबत, जसे की वॉटर, शुगर, एक एक दाणा आपण शुगरचा मोजू शकत नाहीत, त्याच्यामुळे तिथे ते अनकाउंटेबल नाउन झाला आणि त्याच्या आधी आपण लेस यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द नाउन इन द सेंटेन्स. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा हा सगळ्यात बेस्ट गोष्टी आहे, बेस्ट गोष्ट आहे. ओके, आता इथे काय येणार? ऑनेस्टी. आता इथे आपल्याला नाउन विचारलंय तर नाउन असेल ऑनेस्टीज, जो आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन जो क्वालिटी सांगतो. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनेस्टी हा झाला नाउन, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. आता इज काय झाला? हेल्पिंग वर्ब. बेस्ट काय झाला? ऍडजेक्टिव्ह. आणि पॉलिसी काय झाला? आता पॉलिसी हा नाउन आहे पण हा मेन नाउन नाहीये. इथे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. पहा इथे मेन नाउन नाहीये. मेन नाउन कोण आहे? ऑनेस्टी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले आजचे सगळे क्वेश्चन्स. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. कोणत्या गोष्टी समजल्या नाही, कशाची डेफिनेशन हवी असेल तर मला कमेंट करू शकता. आणि आता आपला जो कोर्स लॉन्च केलाय त्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक चॅप्टर इन डिटेल डिस्कस करत असतो. आता एखादं चॅप्टर आहे, इथे प्रिपोजिशन म्हटलंय म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येणार. तर पार्ट्स ऑफ स्पीच कोणते असतात, प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच डिटेलमध्ये डिस्कस करतो. आणि त्याच्यानंतर आपण एमसीक्यू सुद्धा घेतो. म्हणजे प्रॅक्टिस दोन्ही पण झाली पाहिजे, थेरॉटिकल पण नॉलेज आलं पाहिजे, प्रॅक्टिकल पण नॉलेज आलं पाहिजे. आता बॅच आपली रन आहेच. आता बॅच पहिली संपती, आता दुसरी सुरू होतीये. त्याच्यामुळेच 13 तारखेपासून मी तुम्हाला सांगितलं. तर लवकर बॅच जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझी गॅरंटी आहे की जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला अबाव 95% नक्कीच पडते, गॅरंटी देते. सो लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. फक्त अट आहे की आम्ही जो वेळी सांगतोय त्या वेळी करा. तेवढे म्हणजे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करायचे, होमवर्क वगैरे दिलेला, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केला तर डेफिनेटली तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज अचीव्ह करता येईल. आणि मेन म्हणजे लास्ट इयरच्या बॅच मध्ये आपल्याला मिळालेलं देखील आहे विद्यार्थ्यांना. सो आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर विचार न करता कमेंट करत चला, डाऊट्स विचारत चला. आणि आपल्या चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतो. कॉलेज रिलेटेड, एक्झाम रिलेटेड, सब्जेक्ट रिलेटेड असे सगळे व्हिडिओ टाकत असतो. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.